देशभरातील आंदोलनांच्या रेट्यामुळे धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला, मात्र पॅलेट गनच्या वापरामुळे सुरू झालेल्या आरोपांच्या तोफा अजूनही थंडावलेल्या नाहीयेत. राहुल गांधींनी लोकसभेमध्ये मोदी अमित शहांवरती यथेच्छ आरोप केल्यानंतर मल्लिकार्जुन खरगेंनी राज्यसभेमध्ये शहांवरती हल्ला चढवलाय. पॅलेट गनचा वापर करण्याचे आदेश गृहमंत्री अमित शहांचेच असल्याचा दावा विरोधक करतायत, तर अमित शहांच्या संसदेतील अनुपस्थितीमुळे विरोधकांच्या आरोपांना आणखी धार चढली आहे. पॅलेट गनच्या वादामध्ये आणखी एका मुद्द्याची भर पडली, ती म्हणजे खरगेंनी मनुस्मृतीबाबत केलेल्या वक्तव्याची. ज्या मनुस्मृतीमध्ये शूद्रानं वेदपठण केल्यास जीव हासडण्यासह कठोर शिक्षेचा उल्लेख आहे, त्या मनुस्मृतीला नव्या अभ्यासक्रमात स्थान देण्याचा घाट घातला जातोय, असा आरोप खरगेंनी केलाय. यामुळे आक्रमक झालेल्या भाजपनं खरगेंना पुरावे मागितले. दरम्यान लोकसभेमध्ये मंजुरी मिळाल्यानंतर काल राज्यसभेमध्ये परीक्षा सुधारणा विधेयक सादर करण्यात आलं. त्यामुळे सभागृहाचं कामकाज सुरळीत करण्यासाठी आता अमित शहांना संसदेमध्ये हजेरी लावण्याची गरज आहे. उन बच्चों को पैलेट्स का यूज करके उनको मार रहे हैं और हॉस्पिटल में गिरे हैं. किसका आंख गया, किसका कान गया, किसका हाथ गया, किसका पैर टूटा. इसका जिम्मेदार कौन है? इसका जिम्मेदार आप है, होम मिनिस्टर है. आप बंद कमरे में रह के आप सुन रहे होंगे मेरी बात, लेकिन आप बंद कमरे में रह के बहुत दिन छुप नहीं सकते. एक दिन हम बाहर खींच कर आएंगे. आपके लोग आए सादे कपड़ों में छात्रों को पीटने वाले लोग कौन थे? दिल्ली पुलिस किसके अधीन है? सीआरपीएफ एंड रैपिड फोर्स किसके आदेश पर काम करता है? इस पूरे घटनाक्रम का सर्वोच्च सूत्रधार कौन थे? अच्छा, मुझे मालूम है. देश इन सवालों का जवाब चाहता है. अगर गृह मंत्री इनके जवाब नहीं दे सकते तो उन्हें इस्तीफा देना चाहिए. नड्डा साहब अपने चेंबर में बुला के समझाने के बजाय जिस दिन वो वहां बैठे थे उसके 2 दिन बाद या 3 दिन बाद अगर आप जाते तो ये समस्या नहीं होती. इतने लोग लाठी नहीं खाते थे, इतने लोग बर्बाद नहीं होते थे, इतने लोग बारिश में नहीं रहते थे. तो ये आपकी वजह से, आपके सरकार की वजह से ये सब भुगतना पड़ा. उसके कारण बीजेपी सरकार है, मोदी जी है, सबसे बड़े हमारे होम मिनिस्टर है अमित शाह साहब. दरम्यान मल्लिकार्जुन खरगेंनी मनुस्मृतीबाबत केलेल्या वक्तव्यावरती केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डांनी प्रतिक्रिया दिली. खरगेंनी असंसदीय शब्द वापरू नयेत असं नड्डांनी म्हटलंय. लेकिन मेरा निवेदन है लीडर ऑफ ऑपोजिशन से कि वह तर्क के साथ भावावेश में ना आए और भावावेश में ऐसे शब्दों का प्रयोग न करें जो असंसदीय है. अभी जो उन्होंने एक वाक्य यूज किया वह असंसदीय है, उसे कार्रवाई से निकालना चाहिए और आगे भी आप भावनाओं में न आए. पॅलेट गनचा वादग्रस्त मुद्दा गाजत असतानाच पॅलेट गनच्या वापरावरती बंदीची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये करण्यात आली होती. यावेळी सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं काही महत्त्वाच्या सूचना केल्या. तसंच पॅलेट गनच्या वापरामुळे पूर्णपणे बंदीची मागणी अस्पष्ट आहे, त्यामुळे याचिकेमध्ये सुधारणा करण्याच्या सूचना न्यायालयानं केल्यात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंस्टाग्रामवरती एक नवा व्हिडिओ पोस्ट केलाय. यामध्ये त्यांनी संसदेत मंजूर झालेल्या परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत भाष्य केलंय. हे विधेयक देशाची शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम करणारं असल्याचं मोदी म्हणाले. पेपर फोडणाऱ्यांना कोणतीही सूट दिली जाणार नाही, त्यांच्यावरती कठोर कारवाई होणार असल्याचं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं. संसद में बिल लेकर के गए थे और जैसा मैंने आपको वादा किया था, गत 2 दिन संसद के दोनों सदनों ने, अधिकतम माननीय सांसदों ने विस्तार पूर्वक उससे चर्चा की है और आज दोनों सदनों ने इस कठोर कानूनों वाले, प्रावधानों वाले इस बिल को पास कर दिया है. अब विश्वस्त परीक्षा पद्धति की दिशा में जाने में
एक महत्वपूर्ण काम पूर्ण हुआ है। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनामध्ये जाऊन भेट घेतली। यावेळी दोघांमध्ये विविध विषयांवरती चर्चा झाल्याची माहिती आहे। मात्र नेमक्या कोणत्या मुद्द्यावरती चर्चा पार पडली हे अद्यापही गुलदस्त्यात आहे। कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंनी खळबळजनक दावा केलाय। आपल्याला भाजपमध्ये येण्यासाठी धमक्या येत आहेत, मात्र कितीही वेळा ऑफर आली तरी भाजपमध्ये जाणार नाही असं दिपकेंनी म्हटलंय। दिपकेंनी कोण धमकी देत आहे हे जाहीर सांगावं, उगीच भाजपची बदनामी करू नये असं आव्हान भाजपच्या नेत्यांनी दिलंय। सीजेपीला बाहेरून फंडिंग येत आहे असा आरोप केला जातोय। मग केंद्रीय गृहमंत्र्यांचं अपयश आहे, त्यांनी राजीनामा द्यायला हवा अशी मागणी देखील दिपकेंनी केली आहे। नवी दिल्लीतल्या जंतर मंतरवरती झालेल्या आंदोलनानंतर दिपके संभाजीनगरमधल्या आपल्या घरी परतलाय आणि विशेष म्हणजे सरकार विरोधामध्ये आंदोलन करणाऱ्या दिपकेंची शिंदेचे आमदार बच्चू कडूंनी भेट घेतली आहे। चालू होतं, धमक्या आल्या होत्या की बीजेपी मध्ये सामील झाला तर बरे, नाही तर आंदोलन मागे घ्या, बरे नाही तर तुम्हाला ठोकू, आम्ही गोळ्या घालू। ही बीजेपीची प्रेमाचीच भाषा आहे, ही संघाची आणि बीजेपीची प्रेमाचीच भाषा आहे की तू ये नाही तर तुझं काहीतरी करून टाकू आम्ही। हे त्यांचं प्रेम हेच आहे, आई बापाचं पाहून घेऊ आम्ही, तुझ्या घरी जाऊन पाहून घेऊ। तर तुम्ही माझ्यावर काय करणार? म्हणजे तुम्ही भीती एका 30 वर्षाच्या मुलाला, नरेंद्र मोदीच्या तर मला वाटतं मी नातवाच्या वयांचा असेल, अमित शहाच्या नातवाच्या वयाचा असेल मी, तुम्ही तुमच्या नातवाच्या मुलांना अशा धमक्या देतात, लाज वाटली पाहिजे तुम्हाला। म्हणजे काय करताय तुम्ही? भाजपचे देशात 13 कोटी सदस्य आहेत, त्यापैकी कोणी अभिजित दिपकेंना धमकी दिली असेल तर त्यांनी आम्हाला कळवावं, आम्ही त्यांच्यावरती कारवाई करू अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे। मी आपल्याला आवर्जून सांगेन, महाराष्ट्रामध्ये 1,51,00,000 भारतीय जनता पार्टीची सदस्य संख्या आहे, प्रायमरी मेंबरशिप आहे, 1 लाख सक्रिय सदस्यता आहे। देशामध्ये 13 कोटी सदस्य संख्या आहे, यापैकी कोणीतरी एका व्यक्तीने माननीय दिपकेजींना भाजपमध्ये या त्यांना धमकी दिली असेल तर त्यांनी आम्हाला नाव कळवलं पाहिजे, आम्हाला खुलं नाव कळवलं पाहिजे, आम्ही आमच्या कार्यकर्त्यावर कारवाई करू। पण जर नाव कळवलं नाही तर मात्र भारतीय जनता पार्टीची कोणी बदनामी करू नये। शिवसेना आमदार बच्चू कडू यांनी अभिजित दिपकेंच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आहे। दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली। दरम्यान सरकार विरोधात त्यांनी आंदोलन केलं म्हणजे ते आमचे विरोधक आहेत असं समजणार आम्ही नाही अशी प्रतिक्रिया बच्चू कडूंनी दिपकेंच्या भेटीनंतर दिली आहे। तब्येत बरोबर नाही आहे, ताप आहे, फक्त आम्ही भेट घेतली, नंतर चर्चा करायला येऊ। मी एक आंदोलक म्हणून आणि एक आंदोलकाची भेट घ्यायची मला असं वाटलं, माझी व्यक्तिगत भेट आहे। त्याच्यानं ते म्हणतं ना, ते जेव्हा आपल्यातला माणूस लढतं तेव्हा ते राहिलं जात नाही आणि त्यांचं अभिनंदन केलंच पाहिजे। सरकार, पक्ष, पार्टी, राजकीय हा विषय बाजूचा आहे, पण लढणाऱ्या लोकांसोबत उभं राहणं गरजेचं आहे। 20 जुलैला संसदेवर निघालेल्या मोर्चावेळी झालेल्या धुमश्चक्रीचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। आंदोलकांनी संसदेच्या मागच्या बाजूने परिसरात शिरण्याचा प्रयत्न केल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय, तर बॅरिकेड्स तोडून आंदोलकांनी परिसरात शिरण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून येत आहे। पेपर फुटीनंतर राष्ट्रीय चाचणी एजन्सीनं पुन्हा घेतलेल्या नीट परीक्षेच्या निकालाला आव्हान देणाऱ्या 4ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं पूर्णपणे फेटाळून लावल्यात। न्यायमूर्ती सूर्यवंशी आणि शिंदे यांच्या खंडपीठानं दिल्लीहून मागवलेल्या सीलबंद मूळ उत्तर प्रतिकांची तपासणी केली असता एनटीएचा निकाल हा विद्यार्थ्यांच्या उत्तरांशी तंतोतंत जुळत असल्याचं स्पष्ट झालं। मूल्यांकनात कोणतीही चूक नसल्यामुळे कोर्टाने सर्व दावे फेटाळलेले आहेत आणि एनटीएच्या निकालावरती शिक्कामोर्तब केलं। ठोस पुरावा नसताना गंभीर आरोप करून न्यायालयाचा वेळ घालवल्यामुळे प्रत्येक याचिकाकर्त्याला 5,000 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आलाय। टीईटी पेपरफुटी प्रकरणामध्ये अटक केलेल्या 14 आरोपींना भिवंडी न्यायालयानं 3 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये असलेल्या 12 आरोपींसह पोलीस कोठडीत असलेल्या बिजेंद्र कुमार गुप्ता आणि अजित सिंग उर्फ पिकू या दोघांना काल भिवंडी प्रथम वर्ग दंडाधिकाऱ्यामध्ये न्यायदंडाधिकारी न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं। या प्रकरणामध्ये आतापर्यंत 15 आरोपींना अटक करण्यात आलेली असून आरोपींची समोरासमोर एकत्र चौकशी करण्यासाठी पोलिसांनी पोलीस कोठडीची मागणी केली होती, तर तपासाच्या दृष्टीने ही चौकशी महत्त्वाची असल्याचं पोलिसांनी न्यायालयामध्ये सांगितलं। भिवंडी न्यायालयानं 14 आरोपींना 3 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्यामुळे आता सर्व आरोपींची एकत्र चौकशी करणं शक्य होणार आहे। त्यांच्या चौकशीमधून आणखी कोणते धागेदोरे समोर येतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय।
2022 मध्ये ऐतिहासिक बंड करत एकनाथ शिंदेंनी अखंड शिवसेनेतील 40 पेक्षा जास्त आमदार फोडले आणि यानंतर ठाकरे सेना आणि शिंदेंची शिवसेना यामध्ये पक्षाचं नाव आणि चिन्हावरून जोरदार वाद सुरू आहे. या प्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये काल पुन्हा सुनावणी पार पडली. ठाकरे सेनेच्या वतीनं ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. 2018 मध्ये झालेल्या पक्षांतर्गत निवडणुकांचे पुरावे सादर करण्यात आल्याचं सिब्बल यांनी निदर्शनास आणलं. त्याचबरोबर उद्धव ठाकरेंनीच 2018 मध्ये एकनाथ शिंदेंची गटनेतेपदी नियुक्ती केल्याचं देखील सिब्बल यांनी स्पष्ट केलं. या प्रकरणी 4 ऑगस्टला पुढील सुनावणी होणार आहे. बाळासाहेबांनी स्वतःच्या हाताने रेखाटलेलं ते धनुष्यबाण ते जे चिन्ह होतं, तर या गोष्टीवर आपण दुसऱ्याने अधिकार मागणं, अधिकार आहे असं सांगणं सुद्धा किती चुकीचं आहे. आणि आम्ही त्या बाकीच्या गोष्टींमध्ये जात नाही, कारण कायदा सुस्पष्ट आहे. आणि या कायद्याने जर जी घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली त्या घटनेला अनुसरून जर या गोष्टी होत नसतील तर मग याच्यासारखं दुर्दैव नाही आणि तसं होणार नाही. कारण आम्ही शेवटी या सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागण्यासाठी आलो आहे. निश्चित स्वरूपात निर्णय येईल याची खात्री याकरता, कारण आम्ही घटनेला मांडून आणि नियमानुसार आणि निवडणूक आयोगाच्या नियमानुसार सर्व जे काही काम केलेलं आहे, जी काही कार्यपद्धती केलेली आहे ती नियमानुसार आणि घटनेला अनुसरूनच केलेली आहे. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की या संदर्भातला जो काही निकाल आहे तो निकाल घटनेला अनुसरून आणि नियमानुसार काम केल्यामुळे तो पॉझिटिव्ह होईल. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कन्या नताशा आव्हाड यांच्या एका ट्विटची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. जेव्हा एखाद्या विशिष्ट पक्षाचे खासदार आणि नेते सत्तेत जाण्याचा निर्णय घेतात तेव्हा काहीतरी मोठी घटना घडते असं सूचक वक्तव्य त्यांनी ट्विटद्वारे केलंय. हे ईश्वराचा संकेत मानून आपल्या जागीच राहावं असं त्या म्हणाल्यात. सध्या दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटीगाठींची चर्चा सुरू असतानाच हे आलेलं ट्विट चर्चेचा विषय ठरलाय. उपमुख्यमंत्री आणि बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार आज बीडच्या दौऱ्यावरती आहेत. काल त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये परळी रेल्वे प्रकल्प, जिल्हा परिषदेची विकास कामं, क्रीडा संकुल आणि नगर परिषदेच्या कामांचा आढावा घेतला. शासकीय विश्रामगृहामध्ये खासदार बजरंग सोनावणे आणि आमदार धनंजय मुंडे यांनी त्यांची भेट घेतली. तर आज उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये नियोजन समितीची महत्त्वाची बैठक होणार असून त्यासाठी मंत्री पंकजा मुंडे देखील उपस्थित राहणार आहेत. उपमुख्यमंत्री आणि बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार बीड जिल्हा दौऱ्यावरती आहेत. त्यांना भेटण्यासाठी खासदार बजरंग सोनावणे आणि आमदार धनंजय मुंडे हे दोघेही बीडच्या शासकीय विश्रामगृहात दाखल झाले असता त्यांची समोरासमोर भेट झाली. राजकीय चर्चांना उधाण आलेल्या या भेटीनंतर दोघेही एकमेकांशी हसत बोलताना दिसले. त्यामुळे या अचानक झालेल्या भेटीमागे काय चर्चा झाली याची उत्सुकता आता राजकीय वर्तुळात रंगतेय. भाजपचे उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी आणि मंत्री गिरीश महाजनांमधील संभाषणाची एक कथित ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतीये. या ऑडिओ क्लिपमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि त्यांच्या सून म्हणजेच केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांना शिवीगाळ आणि अत्यंत आक्षेपार्ह भाषेचा वापर करण्यात आलाय. या धक्कादायक प्रकारामुळे भाजपमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावरती आलेत. तसंच महाजन विरुद्ध खडसे वादाचा नवा अंक देखील पाहायला मिळतोय. उत्तर महाराष्ट्रातील भाजपच्या 2 नेत्यांमधील हे संभाषण बाहेर आल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये खळबळ निर्माण झाली आहे. या ऑडिओ क्लिपवरती आता संबंधित नेत्यांकडून काय स्पष्टीकरण येतं याकडे लक्ष असेल. या व्हायरल ऑडिओ क्लिपवरती शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे आणि आमदार रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजप पदाधिकाऱ्यांच्या तोंडात राम वृत्तीत रावण असल्याची टीका रोहिणी खडसेंनी केली आहे. तर विजय चौधरींचा राजीनामा मात्र मंत्र्यांचं काय असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केलाय. माझं त्यांना विचारणं आहे की असल्या तुमच्याच भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या तोंडातनं जर गटार बाहेर पडत असेल आणि या गटारीमुळे ज्या महिला पदाधिकारी आज राजकारणामध्ये काम करतायत त्यांच्या बाबतीमध्ये असे वक्तव्य केले जात असतील तर याने महाराष्ट्राची बदनामी होत नाही का? तुम्ही ज्या पक्षात काम करतायत त्या पक्षामध्ये फक्त तोंडात राम आणि वृत्तीमध्ये रावण असं काहीतरी आम्हाला दिसतंय. तर तुम्ही कुठल्या पक्षात काम करतायत ह्याच्यावरती तुम्ही नक्की माता भगिनींनी विचार करणं गरजेचं आहे की तुमच्या बाबतीमध्ये किती अश्लील घाण प्रकारे तुमचे पदाधिकारी असतील, तुमचे नेते असतील, तुमच्या बाबतीमध्ये संभाषण करतायत. खडसे साहेबांच्या परिवाराबद्दल ती इतकी घाण आहे की तो ऑडिओ क्लिप मला सोशल मीडियावर टाकता सुद्धा नाही आली. इतकं घाण बोललं गेलंय
आणि तिथं सुद्धा खडसे साहेबांच्या ज्या सून आहेत त्या तुम्हाला माहिती आहे त्या राज्यमंत्री होत्या आणि मग त्या मंत्री असताना भाजपच्या मंत्री मोदी साहेबांनी त्यांच्यावर विश्वास दाखवलाय, देवेंद्र फडणवीस साहेबांनी विश्वास दाखवून सुद्धा हे पदाधिकारी अशा पद्धतीने महिलांबद्दल जर बोलत असतील तर हे चुकीचं आहे. त्यांच्या पक्षाने चौधरीवर कारवाई केली असं आम्हाला कळालं नाही, त्यांनी राजीनामा दिला. पण मंत्र्यांचं काय, हे दोन जे वेगळे मंत्री आहेत त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार आहे का, हा महत्वाचा प्रश्न आहे. ज्या विजय चौधरी यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे त्यांचीच आणखी एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावरती व्हायरल झाली. यामध्ये त्यांनी हिना गावित यांच्याबाबत आक्षेपार्ह भाषा वापरली आहे. हिना गावित यांनी विजय चौधरी यांच्या विरोधामध्ये विनयभंग आणि अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय. या संपूर्ण प्रकारामुळे विजय चौधरी यांच्या विरोधातील नाराजी वाढत असताना त्यांनी भाजपच्या उत्तर महाराष्ट्र संयोजक पदाचा राजीनामा दिला. माझ्यामुळे पक्षाची बदनामी होऊ नये तसंच पक्षातील कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत या कारणास्तव आपण पदाचा राजीनामा देत असल्याचं त्यांनी आपल्या राजीनामा पत्रामध्ये नमूद केलंय. सांगलीच्या ईश्वरपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांच्या अपात्रतेच्या आदेशाला स्थगिती मिळाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार नगरविकास उपसचिव अनिरुद्ध जेवळीकर यांनी सांगली जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. याच प्रकरणी आमदार जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली होती. दरम्यान नगराध्यक्षांचे बंधू नगरसेवक सुनील मलगुंडे यांच्या अपात्रतेला देखील स्थगिती देण्यात आली आहे. सांगली जिल्हा परिषदेतील शरद पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष, काँग्रेसचे उपाध्यक्ष, सभापती आणि सदस्यांनी भाजपचे नेते आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटलांची भेट घेतली. जिल्हा नियोजन निधीचं सर्व सदस्यांना समसमान वाटप व्हावं या मागणीसाठी ही भेट घेतल्याचं सांगण्यात आलंय. जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता पाटील, उपाध्यक्ष ऋषिकेश लाड यांच्यासह इतर महत्त्वाचे नेते या भेटीमध्ये उपस्थित होते. राज्याच्या सागरी क्षेत्राचा विकास बळकट करण्यासाठी मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी उरण इथल्या जवाहरलाल नेहरू पत्तन प्राधिकरणाला भेट दिली आहे. यावेळी बंदराची सध्याची क्षमता, मल्टीमोड कनेक्टिव्हिटी, कंटेनर हाताळणी आणि विस्तार आराखड्याचा त्यांनी सविस्तर आढावा घेतलाय. पालघरमधील महत्वाकांक्षी वाढवण बंदर प्रकल्पासह राज्यातील बंदरांना जागतिक दर्जाच्या सुविधा देण्यावरती देखील चर्चा झाली आहे. तर बंदर क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि कौशल्य विकासावरती भर देऊन महाराष्ट्राला जागतिक सागरी व्यापाराचं केंद्र बनवण्याचा निर्धार यावेळी मंत्री राणेंनी व्यक्त केला आहे. अन्न आणि औषध प्रशासन म्हणजेच FDA कडून सुरू असलेल्या कारवाईचा फटका मुंबई उच्च न्यायालयातील उपहारगृहाला देखील बसलाय. उच्च न्यायालयातील स्टाफ कॅन्टीनचा अन्न परवाना FDA कडून निलंबित करण्यात आला. उच्च न्यायालयातील स्टाफ कॅन्टीनमध्ये अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन झाल्यामुळे FDA कडून कारवाई करण्यात आली. नियमांची पूर्तता होईपर्यंत या उपहारगृहामध्ये खाद्यपदार्थांच्या विक्रीला मज्जाव करण्यात आलाय. पण धक्कादायक बाब म्हणजे उच्च न्यायालयातल्या उपहारगृहाची नोंदणीही झाली नसल्याचं तपासणीमध्ये उघड झालंय. मुंबई उच्च न्यायालयानं कालच्या सुनावणीमध्ये दिलेल्या आदेशानंतर FDA कडून उच्च न्यायालयातील उपहारगृहांची तपासणी करण्यात आली. उच्च न्यायालयानं FDAला सरकारी आणि निमसरकारी आस्थापनांवरील तपासणीचा अहवाल सादर करण्याचा आदेश दिलाय. पुणे महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर शिवसेनेकडून जोरदार आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर शिवसैनिकांनी शिक्षण मंडळाच्या कार्यालयाकडे मोर्चा वळवत आंदोलन केलं. शिक्षण मंडळामधून एका फाईलची चोरी झाल्याचा आरोप शिवसेनेच्या नाना भानगिरे यांनी केलाय. तर शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येनं महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच जमत जोरदार घोषणाबाजी देखील केली. यानंतर शिक्षण मंडळाकडे मोर्चा वळवला. पुणे शहरातील अनेक विकास कामं रखडल्याचा आरोप करत महापालिकेच्या कारभाराविरोधात शिवसैनिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर महापालिकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप देखील या आंदोलकांकडून करण्यात आला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.